जरा विचार करा. तुम्ही रोजच्यासारखे रस्त्यावरून चालला आहात आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थाचा, समजा मोमोजचा स्टॉल दिसतो. पण काय होईल जर तो पदार्थ विकणारी व्यक्तीच काहीतरी वेगळी, काहीतरी भयानक असेल? आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. ही कथा आहे मोमो विकणाऱ्या एका चेटकिणीची. म्हणजे कल्पना करा की आपला आवडता स्ट्रीट फूड जो आपण इतक्या आवडीने खातो तोच शापित असेल तर. ही कथा अशाच एका अगदी सामान्य प्रसंगाने सुरू होते, जो बघता बघता एका क्षणात एक भयानक वळण घेतो. तर आपली ही गोष्ट सुरू होते सीमापुरीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर. आणि इथेच भेटते आपल्याला रिया, एक कॉलेजची विद्यार्थिनी. ती एका अशा अनुभवाला सामोरे जाते ना, जो दिसायला जरी अगदी सामान्य असला तरी तिच्या आयुष्यात भीतीचं एक मोठं वादळ घेऊन येणार असतो. ठीक आहे, तर कॉलेजमधनं घरी परतताना रियाला रस्त्याच्या कडेला एक नवीन मोमोजचा स्टॉल दिसतो. आता मोमोज तिचे प्रचंड आवडते, त्यामुळे साहजिकच तिचे पाय आपोआपच तिकडे वळतात. हा एक अगदी साधा, सहज घेतलेला निर्णय होता. पण तिला तिला थोडीच कल्पना होती की त्या स्टॉलच्या मागे उभी असलेली व्यक्ती अजिबात सामान्य नाही. आता बघा, कोणताही सामान्य विक्रेता कसा असतो? तो आपल्या ग्राहकांशी नीट बोलतो, आपुलकीने वागतो, आपल्या कामावर लक्ष देतो, बरोबर? पण ही बाई मात्र वेगळीच होती. तिची नजर ती एकटक रियाकडे बघत होती, जणू काही तिचं लक्ष कामात नव्हतंच. इतकंच काय, रियाने दिलेले पैसेसुद्धा तिने नीट न घेता खाली पाडले. आणि तिच्या याच विचित्र वागण्याने रियाच्या मनात भीतीने घर केलं. आणि रियाच्या मनातली ही जी भीती होती ना, ती लवकरच एका प्रत्यक्ष खऱ्याखुऱ्या धोक्यात बदलणार होती. त्या बाईच्या विचित्र नजरेने रिया इतकी घाबरते की ती तिथून सुटण्यासाठी घाईघाईने रस्ता ओलांडायला लागते. आणि त्याच क्षणी एक वेगवान कार तिला जोरात धडकते. विचार करा, त्या एका विचित्र अनुभवातून सुटका मिळवण्याच्या नादात ती एका भयंकर अपघाताला बळी पडते. आणि या अपघातानंतर जे घडतं ना, ते तर आणखीनच विचित्र आहे. म्हणजे बघा, ड्रायव्हर पोलिसांच्या भीतीने तिथून पळून जातो. एक दयाळू स्त्री मदतीसाठी धावून येते, रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. पण ती मोमो विकणारी बाई, ती मात्र शांतपणे, अगदी निर्विकारपणे हे सगळं नाट्य पाहत उभी राहते. जणू काही तिच्यासमोर काही घडच नाहीये. खरं सांगायचं तर तिची ही शांतता त्या अपघातापेक्षाही जास्त भयावह होती. आणि इथूनच या अपघातांचा एक भयावह क्रम सुरू होतो. नीट ऐका. पहिल्या रात्री मोमोज विकत घेतल्यानंतर रिया हॉस्पिटलमध्ये पोचते. दुसऱ्या रात्री काय होतं, तर एक दुसरा ग्राहक घरी जात असतो आणि ती चेटकीण त्याचा पाठलाग करते. आणि त्याच रात्री एक विजेचा खांब रहस्यमयरित्या त्या ग्राहकावर कोसळतो. हे योगायोग वाटतात का? हॉस्पिटलमध्ये अपघात झालेल्या लोकांची गर्दी वाढतच होती. आणि त्याचवेळी एक व्यक्ती या सगळ्या घटनांच्या मुळाशी जाऊन त्यामागचं भयंकर सत्य शोधायला सुरुवात करते. तर हॉस्पिटलमध्ये असताना रियाच्या वडिलांना एक जबरदस्त धक्का बसतो. त्यांना काय दिसतं, तर खिडकीबाहेर त्यांची जखमी मुलगी रियाकडे रोखून बघणारी तीच मोमोवाली. पण ते डोळे चोळून पुन्हा बघतात, तोपर्यंत ती तिथून गायब झालेली असते. त्याच एका क्षणाने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की नाही, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. आणि मग त्यांच्या मनात तुझ्याबद्दलचे विचार घोळू लागतात. त्यांना आठवतं, ती बाई, ती खूपच विचित्र होती. ती लोकांकडे अशी काही बघत होती, जणू काहीतरी वाईट घडणार आहे. आणि हाच एक विचार त्यांच्या संशयाचा खात्रीत रूपांतर करतो. आता बघा, रियाचे वडील फक्त काळजी करत बसत नाहीत, ते स्वतः तपास सुरू करतात. पहिलं, ते रियाचा पोलिसांना दिलेला जबाब ऐकतात, ज्यात त्या विचित्र मोमोवालीचा उल्लेख असतो. दुसरं, त्यांना आठवतं की दुसऱ्या अपघाताजवळही त्यांनी तिला पाहिलं होतं. मग तिसरं, ते हॉस्पिटलमधल्या इतर अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांशी बोलतात. आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो की या सगळ्यांना जोडणारा एकच धागा आहे, ती मोमो विकणारी बाई. आता रहस्य उलगडलं होतं. त्यामुळे नाटक संपवण्याची वेळ आली होती. आणि आता ती शक्ती आपलं खरं भयानक रूप प्रकट करते. आणि मग तेच होतं. ती मोमोवाली आपलं मानवी रूप टाकून देते आणि तिच्या जागी उभी राहते एक भयानक चेटकीण. तो सामान्य विक्रेत्याचा मुखवटा गळून पडतो आणि तिचं खरं दुष्ट रूप सगळ्यांसमोर येतं.
ती चेटकीण फक्त आपलं रूपच नाही तर आपला भयानक हेतू सुद्धा उघड करते. ती समाजाकडे एक अमानवी, एक क्रूर मागणी करते. तुम्ही लोक 3 बळी द्याल, नाहीतर तुम्ही मराल. हे भयंकर सत्य समोर आल्यावर रियाच्या वडिलांना एक गोष्ट स्पष्टपणे कळते की आता फक्त बळी बनून चालणार नाही. आता प्रतिकार करायलाच हवा. आणि मग रियाचे वडील हिम्मत करून परिसरातील सगळ्या लोकांना एकत्र करतात. ते त्यांना त्या चेटकिणीबद्दल, तिच्या काळ्या जादूविषयी सगळं काही सांगतात. कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की या दुष्ट शक्तीचा सामना एकट्याने करणं शक्यच नाहीये. त्यासाठी संपूर्ण समाजाला एकत्र यावं लागेल. आणि मग ते सर्व मिळून त्या चेटकिणीला थेट जाब विचारायला जातात. आता त्यांच्या आवाजात भीती नव्हती तर संताप होता. एक जण ओरडून म्हणाला, आता तुझं खरं रूप आमच्या समोर आलं आहे. दुसरा म्हणाला, तुझ्या या काळ्या जादूच्या मोमोजमुळे आमचे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि मग सगळेच एकत्र ओरडले, आज तू वाचणार नाहीस. त्यांच्या आवाजाने आणि एकजुटीने ती चेटकीण चारी बाजूनी घेरली जाते. अंतिम संघर्षाची सुरुवात होते. ती चेटकीणसुद्धा हार मानत नाही. ती आपल्या सगळ्या शक्तिपणाला लावते आणि त्या एकवटलेल्या लोकांवर हल्ला चढवते. पण समाजाची एकजूट, त्यांचं धैर्य तिच्या काळ्या जादूवर भारी पडतं आणि अखेर त्या दुष्ट शक्तीचा, वाईटाचा अंत होतो. तर या कथेचा जो शेवट आहे ना, तो आपल्याला सामूहिक कृती किंवा कलेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण देतो. म्हणजे काय, तर जेव्हा लोकांचा एक मोठा समूह एका समान उद्दिष्टासाठी एकत्र येतो, तेव्हा ते अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करून दाखवू शकतात. अगदी एका चेटकिणीला हरवण्यासारखी सुद्धा. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय समजून घ्यायचंय? बघा, अशा ज्या शहरी दंतकथा असतात ना, त्या अनेकदा आपल्या मनातल्या छोट्या छोट्या भीतीवरच आधारित असतात. जसं की अनोळखी लोकांपासून असलेला धोका किंवा अगदी रस्त्यावरचे पदार्थ खाण्याची भीती. या कथा काय करतात तर आपल्या ओळखीच्या सामान्य गोष्टींनाच एका भयावह रूपात आपल्यासमोर मांडतात. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जाते की अशा आधुनिक भयकथा या खरं तर आपल्या सामूहिक चिंतांबद्दल, आपल्या मनातल्या भीतीबद्दल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संकटाच्या वेळी समाजाच्या एकत्रित शक्तीबद्दल नेमकं काय सांगतात.